मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी। चला तर बघूया कशी बनवली जाते बाजरीची भाकरी। पीठ चाळून घ्यायचंय। तर मी एक भाकरीचं पीठ इथे चाळून घेतलेलं आहे। आता त्याला आपण छान मळून घेऊ। पाणी हळूहळू ऍड करत जायचंय त्याच्यामध्ये। पातळ पण व्हायला नको आणि खूप घट्ट पण व्हायला नको। मला भाकरी ज्या आहेत त्या माझ्या सासूबाईंनी शिकवलेल्या आहेत। माझे सासूबाई मला म्हणतात, भाकरी म्हणते तू मला तेवढं मळ, मग मी तुला चव देईल। म्हणजे भाकरी जेवढी रगडली आपण अशी हाताने तेवढी ती तिचा कलर पण छान येतो आणि भाकरी अशी टमटम फुगते। असा हिचा गोळा बनवून घ्यायचा आहे कसा छान। भाकरी थापण्यासाठी आपण असं पीठ चाळून घेतो। खूप जास्त पीठ लागू नये म्हणून मी थोडंसं हे पीठ सांगून घेते आणि हा गोळा असा इथे टाकून द्यायचा आणि भाकरी थापायला सुरुवात करायची। तुम्हाला जर वाटत असेल भाकरीची टक्के हाताला तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशी थापून घ्यायची। अशी बघायची कुठं जाड बारीक आहे का, तिथे थापून घ्यायची थोडी 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 अशी। झालं का? अशा प्रकारे आपली भाकरी थापून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी या भाकरीला उचलून तव्यावर शेकण्यासाठी टाकते। भाकरीला लगेच पाणी नाही लावायचं, कारण भाकरी पाणी काय होतं लवकर सुकून जातं आणि त्याच्यानंतर भाकरीला तड्या पडू शकतात जास्त प्रमाणात। असं छान पाणी लावून द्यायचं भाकरीच्या कड्यांना, सगळीकडे कव्हर झालं पाहिजे। थोडं पाणी सुकलं की भाकर जी आहे ती पलटवून घ्यायची। खूप पाणी सुकल्यानंतर पण भाकरीला तडा जातात, बघायचं असं अगोदर थोडंसं हे करून जात। बघा अशी आपली भाकर ही झालेली आहे। आता तिला आपण थोडं शिजू देणार आहोत, नंतर आपण तिला शेकणार आहोत। कुणी तव्यावर शेकतं, नाहीतर बघ कुणी डायरेक्ट गॅसच्या आचेवर शेकतं तिला। बघा माझी तव्यावरची भाकरी बघा, मी अगोदर चेक केली होती। चला म्हणलं आपण भाकरी करतोय तर एक व्हिडिओ घेऊन टाकू छान असा।